देवयानी तुमची सून आहे, या घरची सून आहे. तिचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही. विक्रम सर, एक मिनिट प्लीज. आणखी एक, या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमच्या दोघांचाही आहे. देवयानीचाही तितकाच हक्क आहे. हे परत तुम्हाला सांगण्याची वेळ आमच्यावर आणून देऊ नका. वाटल्यास ही शेवटची वॉर्निंग समजा. कोणीतरी इन्फॉर्मेशन देतं, राजला पकडायचं आणि तू एकटी निघतेस. राजला पकडणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला नाही कळणार. सांगितलंय मला सगळं भिडेंनी. हा, गफलत करतेस आणि तुझी नोकरी सरकारी नोकरी, आणि या सरकारी अधिकारांचा गैरफायदा तू तुझ्या वैयक्तिक कारणासाठी नाही घेऊ शकत. आणि जर तुला घ्यायचाच असेल ना तर सोडून दे पोलीस फोर्स. हो, तसंही मी ह्या पोलीस फोर्स मध्ये असणं तुम्हाला या आधीही मान्य नव्हतंच. आणि काय म्हणालात तुम्ही, वैयक्तिक कारण? काय माहितीये तुम्हाला राजबद्दल? काय माहितीये? आज जे तुम्ही स्ट्रायकरला अरेस्ट केलंय ना, त्याला अरेस्ट करण्यासाठी इन्स्पेक्टर वागळेंनी आधी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना अपयश आलं. शेवटी मी माझा जीव धोक्यात घातला आणि राजला माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाग पाडलं, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता. आणि राजने सुद्धा माझ्या प्रेमाखातर सगळे वाईट मार्ग सोडले होते. राजला पकडण्यासाठी एकदा काय कित्येक वेळा मी माझा जीव धोक्यात घालायला तयार आहे. मग मला पोलीस डिपार्टमेंटची मदत मिळाली तरीही आणि नाही मिळाली तरी. हॅलो बाबा. बाबा मी शूट मध्ये आहे, मी नंतर फोन करते. शाहू, महत्वाचं काम होतं म्हणून फोन केलाय. मला बोलायचं तिच्याशी, द्या ना. हॅलो बाबा थांबा, मला आईशी अजिबात बोलायचं नाहीये, कारण तुम्हाला माहितीये ती इमोशनल ब्लॅकमेल करण्यात एक्सपर्ट आहे. बरं काय महत्वाचं काम होतं ते सांग. शाहू, तुझ्या आईला बरं नाहीये. बाबा का उगाच खोटं बोलताय? नाही, मी खोटं नाही बोलत आहे. तुझ्या आईची अवस्था खरंच खूप गंभीर आहे म्हणून सांगतोय. काय झालं बाबा? तापाने फणफणली ती, पोटात अन्नाचा कण नाहीये. डॉक्टर आले होते, त्यांनी तपासलंय. त्यांचं म्हणणं आहे की मानसिक धक्क्यामुळे हे सगळं झालंय. हे बघ शाहू, आमच्यापासून लांब जाणं हा तुझा हट्ट होता, जो तुझ्या बाकी सर्व हट्टांसारखाच आम्ही पूर्ण केला. पण आज वडील या नात्याने मुलीवरचा हक्क म्हणून सांगतोय. शाहू, आता आमचा हक्क महत्वाचा का तुझा हट्ट हे तू ठरव. ठेव फोन. बाबा मी आईला भेटायला येते. आम्ही वाट बघतोय. थांबा बाई साहेब, तुम्हाला आज सोडायचं नाही असा हुकूम दिलाय मला. तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तुमच्या विक्रम साहेबांची बायको. भाई साहेब, तुम्हाला आत येता येणार नाही हो. असं काय करताय? विक्रम साहेबांना कळलं तर काय होईल माहितीये ना? माफ करा बाई साहेब, मी हुकमाचा ताबेदार आहे. हा बोल. विक्रम, आपल्या घराचा वॉचमॅन मला आत येऊ देत नाहीये. तुला अडवायची त्याची हिंमत कशी झाली? तो म्हणतोय की त्याला तसा हुकूम देण्यात आलाय. तू तिथे सम आम्ही आलो. ठीक आहे.